हॅलो मित्रांनो, दुपारचे 2 वाजले. कडकडी उन्हामध्ये आम्ही पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी स्विमिंग टँकमध्ये निघालो. दानेवाडीमध्ये मी, भाऊ, राहुल आणि साहिल आणि आमची टीम आहे. आम्ही सर्वजण चाललो आहे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी. हे बघा स्विमिंग पूल. या स्विमिंग पूलमध्ये पहिलीच उडी भाऊने मारल्या, त्याच्यानंतर साहिलनं मारल्या, त्यानंतर पियुष पाण्यामध्ये पडतोय. त्याचबरोबर काडी पहलवान योगेश आता वर येऊन परत एकदा उडी मारतोय. त्यांना आदिनाची खोच बघा 1 नंबर होती. हे बघा व्यसनामध्ये पडण्यापेक्षा पाण्यात पडलेलं कधीही बरं, म्हणून मी आज पाण्यात उडी घेतली आणि आनंद लुटतोय. हे बघा मी मारलेली सुळका जमलाय का नाही सांगा मला कमेंटमध्ये. पियुष समोर आहे. पियुषची उडी बघा आता कशी मारली पियुषनं. त्याचबरोबर आमची स्पर्धा लागली ऑलिम्पिकची स्विमिंगची आणि त्याच्यामध्ये विजयी ठरला तो सुनील जाधव भाऊ. याच्यासाठी शिरपळ आणि नारळ आम्ही देणार आहे गणपतीमध्ये. हे बघा आदिनाथ, चेहरा बोळा आणि लपडी सोळा असं व्यक्तिमत्व आदिनाथचं. हे बघा हमारा नेता कैसा हो, सुनील जाधव भाऊ जैसा हो. हे बघा बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आम्ही घेत आहे. मी आणि आदिनाथनं यात भाग घेतला आहे. दोघंही वेगवेगळ्या पोज देतोय बॉडी बिल्डिंगमधल्या. मला सांगा कुणाची बॉडी चांगली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर हे बघा पाठीमागं सुनील आणि साहिल दिसतोय तुम्हाला. डब्ल्यूडब्ल्यूचं भूत आमच्यामध्ये आले आणि सुनीलनं मला रोमनिकसारखं पाण्यामध्ये पाडले. आणि हे बघा ब्लॅक अँड व्हाईट TV मधला जॉन इब्राहिम वर चालताना आणि कशी उडी मारले बघा. आणि आम्ही कोल्हापूरला गेलो होतो. कोल्हापूरला येताना छत्रपती शिवाजी महाराजांची संयुक्त शिवजयंती जुना बाजारपेठमध्ये होणार आहे, त्याची तयारी चालू होती. ही बघा तयारी. समोर तुम्हाला दिसेल की ट्रॅफिक जाम झाले. डीजेच्या आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी वाजत आहेत. जुना बाजारपेठ म्हणला की विषय कटो, विषय हार्ड, नादच करायचा नाही या पेठेचा. सगळ्या क्षेत्रामध्ये फुटबॉल असू दे, बाकी गणपती उत्सव असू दे, सगळ्या क्षेत्रामध्ये अव्वल असणारे जुना बाजारपेठ मंडळ. तिथून आता आम्ही पुढे गेलो. हे बघा लायटिंग लेझर शो दिसतोय तुम्हाला. त्याचबरोबर ही होणारी गर्दी हा मूर्ती अनावराचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर इथून आम्ही पुढे गेल्यानंतर आम्ही मुंबई फलदामध्ये आम्ही दोघांनी फलदा खाला. चविष्ट फलदा आहे इथं आंबेवाडी नजीकच वडंगे फाट्याजवळ. तुम्ही गेला तर नक्की खा. आणि याच्यानंतर आम्ही घरी गेलो.